नमस्कार 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 तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्ती धोके व्यवस्थापन आणि त्यावर मार्गदर्शन करायला इथे उपस्थित आहेत अग्निशमन विभागाचे अधिकारी पृथ्वी प्रताप सर. माझ्या कवितेने आज आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. सर चालेल ना? येस प्लीज प्लीज. हा तर मी ऐकवते हा, कविता विषयाला धरून आहे. पहा, आपत्ती येते, आपत्ती येते न सांगता येते. काय येते कशी येते, काय येते कशी येते आपण तिला बोलावतो का? ये ये ना, ए दारात का उभी अगं ये, असं आपण तिला बोलावतो का आपत्तीला? हा नाही ना, नाही. मग कशी येते ही आपत्ती, कशी येते आपत्ती, का करते शानपत्ती? केलाय का कधी विचार? विचार करा, विचार करा. नाहीतर कविता करा, माझ्यासारखी कविता करा. जबरदस्त. जसा केस अंगावर उभा राहिला माहिती आहे. काय झालं काव्य आहे ना मॅडम. मी काय म्हणतो, हा. तुम्ही ह्यांच्यापासून ना थोड्या लांब बसा. का म्हणजे तुमच्यात ना एक आग आहे. हे अग्निशमनवाले आहेत ना, तुम्हाला कधी पण विझवतील. मोरे तुम्ही थांबा मोरे. मला कळत नाही काय चाललंय, कार्यक्रम सुरू आहे ना. आणि मॅडम काय म्हणजे ही कविता होती? हो सर, मुक्तछंद. नाही फक्त छंद आहे म्हणून कविता करताय तुम्ही. मुक्त फक्त आशय, बाकी काय नाही, कुठेही चाललंय हो, ते. हो. एक लक्षात घ्या, आपल्याला काही सुचलं म्हणून वाटेल ते लिहून काढायचं आणि आ म्हणून बोलायचं म्हणजे कविता नसते. हो, त्यामुळे तुम्ही कविता करू नका. मी काल रात्रभर जागून केली आहे सरी कविता. पण कवितेचे डोळे सुचतायत ना, असं नका करू. कवितेचे डोळे सुचतायत. तुम्ही काय करा, रात्रीची तुम्हाला एखादी कविता आलीच ना, हा. पटकन उशीखाली दाबून मारून टाका आणि उशीवर डोकं ठेवून झोपा. हरकत नाही. तर आपण मूळ विषयाकडे येऊया मित्रांनो. वा, म्हणजे आज गंमत आहे बघा. अजून विषयाला सुरुवात नाही झाली तोपर्यंत प्रेक्षकांना प्रश्न पडलेत म्हणजे चर्चा रंगणार. पहा ना सर, पहा, विचारा सर, या सर, हा सर. उदबत्ती खोके व्यवस्थापनाचा मला एक प्रश्न पडलेला आहे. एक गल्लत झालेली आहे. आपत्ती धोके व्यवस्थापनाचा विषय आहे. मी येतो तुमच्याकडे, मी येतो. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे आपत्ती धोके व्यवस्थापन. बरोबर आहे. मुळात मला सांगा, आपत्ती म्हणजे काय? हा. बोला, सांगा. नाही माहीत. क्या बात आहे सर, पाहिलं का? याला म्हणतात सर प्रामाणिकपणा. त्यांना नाही माहिती आपल्या प्रेक्षकांना आपत्ती म्हणजे काय ते म्हणाले. नाही माहित. मला कळतंय, पण जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही मला आवाज देऊ नका ना. मी सांगतो. मी सांगतो. तर आपत्ती म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपत्ती म्हणजे संकट. आणि कठीण भाषेत नाही, जर मी सोप्या भाषेत सांगतोच आहे तर मग कठीण भाषेत कशाला ऐकायचंय? नाही, कठीण भाषेत पण आपल्याला कळलं पाहिजे. नाही, सांगतो. अरे, हरकत नाही, मी सविस्तर सांगतो. हा. आपत्ती म्हणजे काय, तर संकट म्हणजे मुळात असं एखादं संकट जे कुठलीही पूर्वसूचना न देता येतं त्याला आपण म्हणतो आपत्ती. कळते? डेंजर. अगदीच आपत्ती डेंजर असते. नाही, आपत्ती ही लय डेंजर आहे. नाही, एक दिवस काय हा, झालं, हा. मी असा काठीला गजरा बांधला आणि पायपावर चढून वरच्या मालेवर परवीन राहते ना तिच्या खिडकीतनं टाकत होतो. एवढ्यात काय झालं, तिच्या नवऱ्यानं मला बघितला. बर, काय आपत्ती आली माझ्यावर माहिती आहे? आपत्ती बार सारखा मला त्यांना आपटला नाही. तुमचं नाव काय म्हणालात? मी कातील मोरे. मोरे. मुळात ही आपत्ती नाही, मस्ती आहे. मग गरजच नाही ना की आपण कुठल्या तरी वेगळ्या बाईच्या घरात असं खिडकीतनं गजरा वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही. नाही तर काय. आणि मग गजरा माळायचाच असेल तर मग एखादी लग्न न झालेली मुलगी बघायची आणि मग गजरा माळायचा ना. यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय ठरतं? हुश डायरेक्ट एक काय चाललंय, काय कार्यक्रम काय?
नॅशनल टेलिव्हिजनवरती एक चर्चासत्र सुरू आहे, त्यात तुम्ही खुलेआम फ्लर्टिंग करताय आणि त्याच्यावरती तुम्ही चुकीचं हुश्श असं रिॲक्ट करताय. ईश्वरसला पाहिजे ना तो शब्द. आणि गजरे माळून घ्यायला एवढे केस आहेत तुमच्या डोक्यावर. गजरा मोठा आहे ना त्याच्यापेक्षा. मित्रांनो, विषयावर येऊया. लक्षात घ्या, आपत्ती धोके व्यवस्थापन. आता आपत्ती म्हणजे काय? लक्षात घ्या, आपत्तीचे 2 प्रकार असतात. एक असते मानव निर्मित आपत्ती आणि एक असते नैसर्गिक आपत्ती. हा हा हो हो. कळलं Yes, सर, correct आहे, त्यांना कळलं, कळलं. कळलं. तर नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेक प्रकार असतात. हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल भूकंप आला, आग लागणे. भरती ओटी ऐकलंय का कधी? लो टाईड, हाय टाईड ऐकलंय का कधी? नाही, मी फुल टाईड ऐकलं. ऐका ना प्लीज सर, प्लीज तुम्ही थांबा ना सर. मी काहीतरी महत्वाचं सांगतोय ना. हा, जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा पाण्याची पातळी वाढते. जेव्हा ओहोटी येते तेव्हा पाण्याची पातळी कमी होते. पण भरतीत काय होतं तर पाणी वाढतं, त्यामुळे ते शहरात गावात शिरतं, त्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते की नाही. महापूर येऊ शकतो. हे की मुद्दा हा आहे माझा. महापूर आल्यावर काय करायचं तर बाबा जीवनावश्यक वस्तू घेऊन उंच ठिकाणी जाऊन बसायचं. मी काय म्हणतोय, आमच्या गावात समुद्र पण नाही, नदी पण नाही. हा. मग मी वर कधी जाऊन बसायचं? चांगला प्रश्न आहे सर. चांगलं काय उत्तर द्याल सर? नाही, हौसनं वाटतं ना आपण बी कधीतरी वर जाऊन बसलं पाहिजे बाबा. दुपारच आपलं उन्हात तानात काय नाही, दिसतं. बरोबर. पण मी जर वर जाऊन बसलो, तुम्हाला काय आपत्ती विपत्ती नाही यायची ना मग? मला काहीच आपत्ती नाही. मुळात हा प्रश्नच नसला पाहिजे की बाबा तुमच्या घरी नाही येत ना हे नदी नाहीये, समुद्र नाहीये, पूर येत नाही, मग का वरती जाऊन बसायचंय तुम्हाला? नका बसू वरती जाऊन. आपलं असं हे बस हे ए म्हणजे काय? हे म्हणजे काय? कशाला कराल तुम्ही हे म्हणायला? असं नाही. नका ना, मला हे करता बरोबर येते. आहे. मला असं ट्रिगर करता येते. उगाच वेगळं काहीतरी नाही. मुद्दाम करतायत काय? नाही, मुद्दाम मुद्दाम करतायत नाही काय? सर, आमचे नेहमीचे प्रेक्षक. ऐका ना, मला नाही हा. सांगायचं महापुराबद्दल. आपण नको, ह्या आपत्तीबद्दल नको बोलूया. महापूर आला की तुम्ही तुमचं मरा. म्हणजे मरा. मी आता नाही वाचवत सर, असं नाही. नका तुम्हाला जर आपत्ती व्यवस्थापनच कळत नसेल तर तुम्ही मरा. मी एक तुम्हाला वेगळा आपत्तीबद्दल सांगतो. आग लागणं तरी तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आग लागते तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल? सर विचारा. वाचवा ओरडायचं. आग लागल्यानंतर लोकांची त्रेधा तिरपीट उडते. कळत नाही, लोक पॅनिक होतात, अँक्शियस होतात. आगीत होरपळून मरणाऱ्यांपेक्षा त्या धुरात जीव गुदमरून मरणारे, हार्ट अटॅकने मरणारे जास्त असतात. लोकांना सुचत नाही तेव्हा काय करायचं? घसा कोरडा पडतो, तोंड सुकतं. अशात लोक वाचवा असं का ओरडतील?